आता लिंगमाळा वॉटरफॉलला आलेलो. लिंगमाळा वॉटरफॉलला आलोय आम्ही आता. पुढे ॲडव्हेंचरस आई एक नंबर. व्ह्यू झाला ना काय आता बरं वाटतंय भाई. महाबळेश्वरला आलोय. कोल्हा फॉक्स थार रॉक्स आहे. थार रॉक्स. थार रॉक्स हे भाई आता फुल वाटतंय महाबळेश्वर सारखं. खूप मोठा राऊंड आहे. इथून भारी व्ह्यू असा दिसतोय. दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन व्ह्यू. आता लिंगमाळा वॉटरफॉलला आलेलो जसं की तुम्ही बघितलं. आणि माझ्या समोरचा व्ह्यू तुम्ही बघा आता कसा दिसतोय. हे बघा फुल केदारनाथ सारखी ट्रॅकिंगचा रस्ता इथे पूर्ण गोल. बघा काय व्ह्यू झाला. पाऊस नाही तरी पण असं सुंदर असा व्ह्यू झाला आहे आणि थंड वातावरण. आणि इथं तुम्हाला यायचं असेल ना तर 20 रुपये तिकीट आहे एकाची सिंगल. आणि तुम्ही पंचगणीला येशाल तर तुमची 190 रुपीची तिकीट ते लोक गावकरी म्हणजे इथले स्थानिक ते घेतात 190मध्ये. ते तिकीट 7 दिवस चालतं बरोबर. आणि त्यानंतर मग प्रत्येक स्पॉटचे वेगळे वेगळे पैसे आहेत परत आतमध्ये आलं. जसं ह्या स्पॉटचे 20 रुपये पर हेड. आणि आम्ही 7 जण होतो म्हणजे 140 झाले वर. ते पण येऊन हे बघा. आधी आम्हाला पण वाटलेलं वर्थ नसल पण बोलो ट्राय करतो म्हणून फर्स्ट टाइम आलोय तर वर्थ आहे फुल. हो 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 लिंगमाळा. एंट्री तर बॅन आहे. बघू जाऊन काय होतं आता. कारण खूप लोक जात होते या रस्त्याने आता. हे बघा एकदम फॉरेस्ट टाईप लुक दिला याला. याच्यावरून चालत जायचं. पुढं तर मोठा वॉटरफॉल आहे. दाखवतो पुढे जाऊन. हा वॉटरफॉल जसं वरतूनच येतोय. मस्त असा व्ह्यू झाला आहे. इथून मेन व्ह्यू आहे. हा मेन रस्ता आहे जायचा ह्याच्यावरनं. मगाशी आपण याच रस्त्याने आलेलो. फुल प्रेशरने पाणी. हा लिंगमाळाच वॉटरफॉल आहे. इथून व्ह्यू भारी दिसतोय. ओरिजिनल आवाज आहे एकदम. हाच वॉटरफॉल तिकडे पुढे जातो. लिंगमाळा वॉटरफॉलवरनं निघालोय आणि आता आलोय महाबळेश्वरला. इथे गाडी बंद कर मला वाटतं. हॉर्स रायडिंग ते बघ समोर बघ भाई. बघ असली उडी मारतोय तो समोर. बघ मर्सिडीज वाईट घोडा. भाई कोण आहे भाई. 3 रेंज रोवर भाई. एक मर्सिडीज पाग कुठली आहे. मागं पण रेंज रोवर आहे. हो हो भाई डिफेंडर. हे रेंज रोवर आहे.
आता आलोय लॉडविक आणि एलिफंट पॉईंटला. दुपारचे 3च वाजलेत आणि बघू शकता पुढे धुकं आहे. मिनटं आम्ही चालत होतो आणि आता जाऊ ज्या स्पॉटला आम्ही चालतो तिकडे. 4च वाजले संध्याकाळचे. पूर्ण फॉग असं वरती येते, तुम्ही बघा. चालून पण असं पाय सरकतो इथे, त्या नीट चालायला लागते. जाऊ आता तिकडे, पुढे पॉइंट आहे तिकडे जाऊ. आता आम्ही लॉडविक पॉइंटला आलोय. सुंदर अशी फुलं आहे तिथं. त्या रस्त्याने आलो वरतून, तिकडे चाललोय. फॉग वगैरे जास्त पुढे गेलो डायरेक्ट खाली जाऊ. आता तिकडे चाललोय आम्ही पुढे. ते बघा तिकडे फॉग दिसतोय ना, तिकडे चाललोय. भारी आहे व्ह्यू पण. आता बघा माझे मित्र तिकडे पुढे चाललेत पण तुम्हाला दिसणार नाही, फॉगच एवढं आहे ना. मी पण चाललोय. 4च वाजले जसं मी बोललेलो, आणि 4 वाजताच एवढं फॉग आहे इकडे पावसामुळे. दाखवतो तुम्हाला. पूर्ण असं थंड वातावरण झालंय. आता तुम्ही माझ्या मागं बघशाल तर ही दरी आहे. हे बघा फॉग असं वरती येतंय आणि हेच फॉग वाढत चाललंय. आता तिकडे चाललोय आम्ही एकदम टॉपला. फॉग जाता येतंय पण असं आलं की खूप वेळ थांबते. बघा तुम्हाला ते समोर बघा ते लोक चाललेत. ते असं कॅमेरामध्ये दिसतंय पण समोर बघा ते दिसत नाही. पाय पण सटकतो, तर काळजीपूर्वक चालायला लागते. तरी इथं सेफ्टी आहे पण मगाशी तिकडे सेफ्टी नव्हती. चाललो आता. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता. हे बघा किती असं फॉग आहे, ते असं खालून वर येत आहे. चांगलं वाटतंय बघायला आता सिनरी वगैरे. आता ह्या पॉईंटवरनं आम्ही दुसऱ्या पॉईंटला चाललो आहे. फॉग अजून आहेच, येतोच आहे खालून. चाललो आहे आम्ही समोर तिकडे. तिकडे पण फुल फॉग आहे. आता मेळ्याला आम्ही पोचलो आहे जिथं आमचा स्टे आहे तिथे. तर थांबलो आहे जरा नाश्ता वगैरे करायला. आलो आहे आम्ही ऋतिकच्या घरी. ते जुनं घर आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. प्रत्येक जण या घराला रिलेटेड करेल. प्रत्येकाचं घर असंच असतं. आधी जुनं सरपण वगैरे इथे ठेवतात. फुल मातीचं घर आहे, मातीचं. सरीनं 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या त्या आता गोळ्या संपत आल्या त्या. कधी नाही असोबत एकटे राहतोय पण मला कधी आणि कसं काय मला पाहत नाही. तिथे बी झोप नाही. त्याला तुलाही बोलतात.
माझी दाखवू कुठं बघितलं तर ती नाही कोणागर, सॉरी कोणागर, मला कुठं त्याला दाखवायला कोणागर बोलतात आणि ह्याला तुळई बोलतात वरती. मोठ्या आणि ही चूल आणि बारक्या चूल आपली बाई म्हणजे एक नाथ लेखाची एकच नाथ आणि तिच्या पाहिजे पाचशे तळान घरी तळायचं पाठ कुणी रेटो. आता काही दोन भाकरी केली इतक्या भाकरी करायला आम्ही आता आलोय हॉटेल पाटील माळा इथे जेवायला. आपली चिकन थाळी आलेली आहे. आळणी भेटले, किमा भेटलाय, चिकन सुक्का आणि रस्सा भेटलाय आणि रोटी.